ते कळाला, परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला, कलावती हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. त्यामुळं इकडंच दुःखाचं खूप मोठं डोंगर गावावर ते कोसळलं. आम्ही इकडं आलो होतो. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने, धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. आणि आता आजचं कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांनाही आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कुणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला, ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि ती निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलतच, त्याला ती सवयच असते नासक्यापणाची. इकडे जाय, तिकडे उलशी खाय, इकडे उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी, मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू. मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय, शांततेत तोडगा निघल. धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा. फक्त शांततेत घ्या. वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे. आपण त्या गावासाठी दौरा वगैरे करणार असं काही ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये, परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची, काय काय घडलंय काय. मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळं मग इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं. मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो. पण माझं हात जोडून आव्हान आहे धनगरांना पण, मराठ्यांना पण, दलित मुस्लिमांना पण, शांततेत राहा. आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात. कुणीतरी येईल, एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत. सामान्य मराठ्यांनी, सामान्य धनगरांनी समजून घ्या. शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या. याचे आडून कोणाचे काही डाव आहेत का काय, ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असाही दाट शक्यता असती. याच्यावरती विचार करा आणि शांत राहा. आपण याच्यावर तोडगा नक्की काढू.